राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि हडपसर मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम बाबत गंभीर आरोप केलाय। त्यांनी ईव्हीएम मशीन हे इस्रायली तंत्रज्ञान वापरून हॅक केलं असल्याचा गंभीर आरोप केलाय। मुळात विषय असा आहे की हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात। आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नका मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती। हा पहिला भाग। दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मतं मांडत असताना आम्ही तर पुराव्यानिशी चाललेलो आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, प्रशांत जगताप इथं धाडसाने समोर आलाय। उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याची आम्हाला काही बिलकुल काळजी नाही। आम्ही आमच्यामधलं नका धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होतंय, कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू। पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भातले आम्ही लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय। ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातलं मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत। आताच्या क्लिपच्या अशा 10 क्लिप्स माझ्याकडे आहेत, याच्यातले शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत। संभाषण जे आहेत तिथं जे आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, मी लॅबोरेटरीला आज ते पाठवतोय। या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणार आहे। मी ज्यावेळेस पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण आहे। फक्त माझं म्हणणं असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे। संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करायच्या अगोदर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल, त्यांच्या मी ओरिजिनल व्हॉइस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं संभाषणची जे काय आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे। उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय। नाही त्या संदर्भात काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता, म्हणजे रॅन्डमली होते। म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर 5 मशीनची मागणी केली, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली। आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आल्यानंतर आम्ही सांगू। त्याच्यात त्यांनी 1 तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून 5 रॅन्डमली मशीन काढल्या। ते आमच्याही नव्हत्या किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या, त्या रॅन्डमली काढल्या। आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या। आम्ही पुन्हा एकदा सांगतो, हा त्या मशीन मधला जो विषय आहे, ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि त्याच्यातला आलेला काउंट, हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला मी पुन्हा एकदा खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आले आहेत। सगळं मान्य आहे प्रशांतजी, पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेऊन येतोय ना समोर। अगदी त्याच्यावरती तारीख पण नसते, त्याचा नंबर पण नसतो। इथं संबंध नक्की आहेत। मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी, इस्रायलमध्येच काही जी आमची संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो। येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये माझ्याकडे ती सुद्धा माहिती येईल। एक रेकॉर्डिंग फक्त तुम्हाला मी ऐकवतो। 118 नाही, मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा। ते म्हटलं की 118 नंबरला मी काहीतरी ईव्हीएम स्लो चालतंय वाटतं। 118 स्लो आहे, बरोबर आहे। बरोबर ना, तर ते आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते? म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना, असं आहे ना। म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो नाही आहे, चांगलं। हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो। ह्याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचा आहे, 118 नंबर बूथ आहे। तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे। ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का? ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू, नाही तर स्लो ठेवू, ज्याच्यातून या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील। याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील, मतदान कसं होईल सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या। याच्यावर अर्थ क्लिअर आहे। त्याच्या पलीकडे राज्यातले सगळे पुरावे आता रोहितदादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला
तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला 90,385 मतदान, शेजारी नाही का पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा 90,385 मतदान. म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदादा पवार किंवा या ठिकाणी माननीय जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आलेत तिथं त्यांना पाडायचंच होतं, म्हणजे मशीन नका सेट करून. फक्त त्यांचा अंदाज की ते एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळं त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे 1200 मतांनी रोहितदादा निवडून आले, जे मुळात 40 ते 50,000 मतांनी निवडून येतील अशी 100% खात्री होती. तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम 70, 80, 90,000 मतांनी निवडून येत आले, तिथे त्यांनी मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांनी ते पडतील. पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढलं होतं. त्याच्यामुळं ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः 10,500 मतांनी निवडून आलेत. हे सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे. असे पुरावे रोज आमच्याकडे येतात, आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा, मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, ते सुद्धा जे डेस्क वापरतंय ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या